काँग्रेसमध्ये याच नृत्याचे ते बळी पडले असं देखील त्यांनी पेपरकडे म्हटलं. मला वाटतं विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. आपल्याला माहिती आहे की 2022 2 जुलैला आपले नेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली आणि आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीला पाठिंबा दिला आणि सत्तेमध्ये गेलो. आता त्यानंतरचा काळ त्यांनी आठवला पाहिजे की नंतरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याचा बळी देण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पत्नीला उभं केलं सुप्रियाताईंच्या विरोधी. म्हणजे स्वतः त्यांच्या पत्नीनं उभं केलं. निवडणुकीमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे. ह्यामध्ये डान्सचा कुठं विषय आला. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली तर स्वतःच्या पत्नीच्या विरुद्ध त्यांना लढणं भाग पडलं. 1 लाखांनी त्यांचा पराभव झाला. म्हणजे असं घराण्यामध्ये राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळे. आता आपल्या मुलाच्या लग्नाला आमंत्रण दिल्यानंतर ते गेले आणि मग दोघांनी आनंद साजरा केला. याच्यामध्ये राजकारण कुठं आलं. मला वाटतं शिंदेसाहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तर अजितदादा हा एक घाव आणि 2 तुकडे असतात. ते बोलणार तेच करणार. आता त्यांचा काय गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज दूर करता येईल. अमेडिया रोहित पवारांमध्ये अजून ठोस कारवाई झालेली नाही. याबद्दल नंदुरबारमधील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरक्षित मातृत्व वाऱ्यावर आहे असा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतोय. कारण का बाळंतपण अत्यंत भयानक पद्धतीने केली जातात. बाण ब्लेड याचा वापर केला जातो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाही म्हणजे दुर्गम भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा. आता तो त्यांना विचारला पाहिजे प्रश्न. आमच्याकडं शासकीय महाविद्यालय जे आहे ते आमच्याकडं आहे. त्यात असलं तर मी चौकशी कसं लागेल. ग्रामीण भागापर्यंत नाही ते मी आंबेडकर साहेबांना माहिती. थँक्यू. तर विधिमंडळ परिसरामधून मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया येत होती. पवारांच्या घरी राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.